पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळूया। एसटीतून आरक्षणासाठी बंजारा समाजाने आता राज्यभरात आक्रमक भूमिका घेतली आहे। लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याची मागणी केली जाते, तर हैदराबाद गॅझेटनुसार एसटीचं आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजाने केली आहे। वाशिममधून महंत कबीरदास महाराज यांनी देखील आता या संदर्भात आपली भूमिका मांडलेली आहे। एसटी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी बंजारा समाज एकत्र झालेला आहे आणि आज बंजारा समाजाची महत्त्वाची मीटिंग जी आहे ती वाशिम मध्ये पार पडत आहे आणि पोरागडचे महंत कबीरदास महाराज हे देखील या जी चर्चा होते यामध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्या सोबत स्वतः महंत कबीरदास महाराज आहेत। महाराज काय सांगाल? जय शिवालाल, काय सांगायचं म्हणजे आज जे आरक्षणाचे जे मुद्दा आहे, जे मनोजदादा जरांगे पाटील साहेबांचं जे त्यांनी जे 58 मोर्चे काढले, आंदोलन केलं, त्यांना जे काही फळ भेटायचं आहे त्याचं त्यांना ते GR हैदराबाद गॅजेटनुसार GR त्यांना मिळालेला आहे। त्याच अनुषंगाने बंजारा समाजाला जागृत करण्याचं काम आमचं काही पडलंच नाही। हे ऑटोमॅटिक हे जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनामुळे हे संपूर्ण समाज जागृत झालेला आहे। म्हणून आम्हाला सगळ्या आयोगाची सगळे पॉझिटिव्ह आहेत, फक्त आम्हाची अंमलबजावणी करायची आहे। आणि आता सध्या कसं महाराष्ट्रामध्ये हे सगळं आंदोलन समाज जागृत झालं म्हणून हे सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे जिल्हा वाईज, सगळे तालुका वाईज जेव्हा हे आरक्षण समिती ठरवेल तेव्हा हे सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही भेटणार आहोत की बंजारा समाजासाठी एसटी आरक्षणाची गरज आहे आणि याची शिफारस आम्ही केंद्रामध्ये करू। पोरागडचे महंत कबीरदास महाराज हे देखील या बैठकीला उपस्थित झाले आहेत आणि लवकरच तारीख ठरवली जाईल मोर्चाची, ती देखील सांगण्यात येईल असं देखील कबीरदास महाराज यांनी सांगितलं आहे। गोपालदास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।